नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण आळणी गावात आलेलो आहोत. हे आळणी गाव साधारणपणे 5 ते 7 किलोमीटर अंतरावर धाराशिवपासून आहे. या गावामध्ये एक चांगला तरुण इंजिनियर आहे, डिप्लोमा आहे त्याचा, आणि तो घर बसल्या वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो. अशीच एक प्रक्रिया आळणी गावामध्ये त्यांनी केलेली आहे. छोटा पॅरामोटर फ्लाईंग म्हणजे छोटासा विमान तयार केला त्यांनी. आता ते विमान तयार कसा केला, नेमकं काय करणार आहेत, ते परमिशन जिल्हाधिकारी घेतल्याशिवाय ते उडवू शकणार नाहीत. या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. आणि नेमका हा जो छंद आहे तो त्यांनी जोपासला आहे, पण आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे हा तरुण कमी पडतो आहे. कारण कुठलीही गोष्ट करायची म्हटलं तर त्याला आर्थिक बाब मजबूतच असली पाहिजेत. आणि तो माझ्या सान्निध्यात मागच्या 4-5 वर्षापूर्वीसुद्धा आला होता. हा तरुण जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा भेटला होता. विविध मागण्या करण्याचा त्यांचा छंद आणि नवीन काहीतरी घडवायचं आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव मोठं करायचं असं त्यांच्या मनात सारखं असतं आहे. तर आपल्यासोबत तो तरुण आहे, सूरज पौळ नावाचा छोटासा कार्यकर्ता. आता बऱ्यापैकी त्याची सुधारणा झाली आणि त्याने छोटंसं विमान आपल्या धाराशिव जिल्ह्यात, तालुक्यात त्यांनी तयार केलेलं आहे. आपण त्यांना विचारूया. आपल्यासोबत आहेत सूरज पौळ, राहणार आळणी, तालुका जिल्हा धाराशिव. आपण त्यांना विचारूया. सूरजजी नमस्कार, खडतर प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. काय ही छंद तुम्ही मागच्या 5-10 वर्षापासून सतत प्रयत्नात असता, काय ना काय घडवताच. आणि तुम्ही एक माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्ही हवेत एक झाडाची निर्मिती केली होती. ते सुद्धा केलं होतं तुम्ही. तुम्हाला अजून काय काय करावं वाटतं आणि आज तुमच्या गावाचं नाव रोशन करत आहेत, काय केलं तुम्ही आज? तर सर, हे एक पॅरामोटर फ्लाईंग मशीन आहे आणि याच्यासोबत मी बरेच नवीन प्रयोग करत असतो ॲक्च्युली. पण आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळं मॅक्झिमम जे प्रयोग आहेत माझे ते फक्त डिझाईनवरच राहिलेले आहेत. पण मी सध्या तर आता हे पॅरामोटर फ्लाईंग मशीनवर काम करत आहे. आणि याची जवळजवळ मी पूर्णपणे ट्रेनिंग पण घेतलेली आहे हिमाचलमध्ये ट्रेनिंग घेऊन बऱ्याच ठिकाणी मी फ्लाईंग केलेलं आहे. पण त्याच्यानंतर माझ्या निदर्शनास असं आलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भरपूर तरुण किंवा भरपूर असे लोक आहेत की फ्लाईंग जर त्यांना करायचे असेल, समजा एखाद्या विमानानं जर त्यांना कुठं जायचं असेल, त्यांची तर इच्छा असते भरपूर खूप, पण त्यांची आर्थिक बाजू भरपूर कमकुवत असते. बऱ्यापैकी हा दुष्काळी भाग आहे आपला उस्मानाबाद जिल्हा. ओके, तर याच्यामध्ये गरीब तरुण आहेत, गरीब लोक आहेत, पण आणि त्यांची इच्छा आहे फ्लाईंग करण्याची, पण तेवढं अफोर्ड करू शकत नाहीत, तेवढा खर्च करू शकत नाहीत. मग अशा लोकांसाठी मला काय करता येईल ह्याचा विचार करून मी एक पॅरामोटर फ्लाईंग मशीनची ट्रेनिंग घेतली. आणि आपल्या धाराशिवमध्ये पण गरीब लोकांना किंवा होतकरू मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी मी हा उपक्रम आपल्या इथं धाराशिवमध्ये आता राबवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या अनुषंगाने मी आता ही मशीन बनवलेली आहे, होममेड पूर्णपणे. हे एक ह्याला पॅरामोटर ट्राईक म्हणायचं. ह्याला 3 टायर असतात. हे पाठीमागं इंजन आणि ती प्रोपेलर राहते याला पूर्णपणे. आणि ह्याची जवळजवळ एक वजन उचलण्याची कॅपॅसिटी आहे 450 किलो. तर हे पॅराशूट आहे. हे काय कशा पद्धतीने केलं याबरोबर दाखवा. कसं हे काय आहे हे नेमकं? हा हँड थ्रॉटल आहे. जसं आपण कारमध्ये किंवा आपल्या मोटरसायकलमध्ये ज्यावेळेस आपण थ्रॉटल देतो, थ्रॉटल म्हणजे काय, एक्सिलेटर आपला पॉवर वाढवतो किंवा कमी जास्त करणं, म्हणजे थोडक्यात त्याला पॉवरला नियंत्रण करण्यासाठी जो प्रकार आहे तो हा पार्ट आहे थ्रॉटल. ह्याच्यामधून आपण पॉवर वाढवू शकतो किंवा कमी पण करू शकतो. म्हणजे स्पीड स्पीड कमी करू शकतो, वाढवू शकतो. ब्रेकर कसं आहे तुमचं? ब्रेक ॲक्च्युली त्या ग्लायडरला राहतं पूर्णपणे, ग्लायडरला, पॅराशूटला. ज्यावेळेस आपल्याला त्याला थांबवायचं असेल त्यावेळेस आपण त्याचा वापर करू शकतो त्या ग्लायडरला. बरं. हे इंजिनचं इकडे हे काय फॅन आहे? ह्याला प्रोपेलर म्हणायचं. प्रोपेलर. तर जे इम्पोर्टेड प्रोपेलर असतात ते कार्बन फायबर आणि कॉस्टली राहतात, खूप महाग राहतात. तर महाग असल्या कारणाने मी काय ते अफोर्ड केलं नाही. आणि हे एक्सपेरिमेंटल असल्यामुळे मी हे लाकडाचं बनवलेलं आहे. वुडन प्रोपेलर आहे. हा लाकडाचं आहे का? येस. बरं. हे वुडन प्रोपेलर आहे आणि हे काम पण करतंय पूर्णपणे.
आता हे पूर्ण तुम्ही वेल्डिंग केलेलं म्हणजे Yes. तयार केलेलं आहे हो तुम्ही? होममेड आहे आहे का नाही? पूर्णपणे तयार आहे. हे तुम्ही विकत आणलेलं नाही आहे इथं काय? नाही काही नाही. कशी प्रक्रिया कशी राबवणार आहे तुम्ही? हे ॲक्च्युली पूर्ण लोकल वस्तूपासून बनवलेलं आहे. जसं की समजा हे फ्रेमसाठी आपण हे जे पाईप वापरलेले आहेत हे लोकलच आहेत, कुठून इम्पोर्टेड केलेले नाहीत आपण. किंवा समजा हे इंजिन आहे जे ओरिजिनल मशीन राहतं फ्लाईंग मशीन. ही इंजिन नेमकं कशाचं आहे? हो ॲक्च्युली जे ओरिजिनल मशीन राहते का त्याला विदेशी इंजिन राहतात, फॉरेन्स. बघा आता बुलेटला एक इंजिन आहे, Yes, yes. हे ना ट्रॅक्टरला एक इंजिन आहे, अशा बऱ्याचशा वाहनाला इंजिन आहेत. पण हे इंजिन जे आहे कोणत्या कंपनीचं आहे आणि काय आहे? हां तेच तर हे इंजिन जे आहे ते आपण ओरिजिनल कंपनीचं वापरल्यापेक्षा ती कॉस्ट राहतं, महाग राहतं. त्याच्यामुळे मी हे बाईकचं इंजिन वापरलेलं आहे. म्हणजे मोटरसायकलचं इंजिन आहे. होंडाचं आहे का बुलेटचं? हे बजाजचं इंजिन आहे, पल्सरचं 200 NS असं मॉडेल आहे त्या बाईकचं. तर हे बाईकचं इंजिन आहे actually. बरं. हां त्या बाईकच्या इंजिन पासून आपण हे बनवलेलं आहे. आता हे पल्सरचं बनवलंय, समजा ह्याच्या जागेवर जर बुलेटची बनवलं नाही काय राहते तर ह्याची स्पीड वगैरे कमी जास्त होऊ शकते का? हां निश्चितच फरक पडतो ना. म्हणजे ह्याच्यात जी पल्सरची पॉवर आहे आणि याच जागेवर समजा बुलेटचा असेल तर पॉवर ह्याच्यापेक्षा जास्त राहणार. ॲक्च्युली कसं राहते माहिती आहे का, पॉवर तर वाढणार पण नंतर जो आपल्याला RPM राहतो आणि RPMच्या तुलनेमध्ये त्याचं जे वजन आहे ते वजन वाढलं जातं परत. कारण का बुलेट जे आहे बाईक ती खूप वजनदार बाईक आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं नंतर वजन खूप वाढेल नाही का. मग वजन वाढलं तर मग याची बी कॅपॅसिटी वाढेल ना वजन उचलण्याची? नाही तसं नाही का? कसं राहते एखादी फ्लाईंग मशीन जी आहे ती बनवताना तिचं वजन अत्यंत कमी राहिलं पाहिजे, कमीत कमी, पण मजबूती मॅक्झिमम असली पाहिजे ती जास्त. म्हणजे इंजिनचं वजन कमी असावं येस आणि त्याची पॉवर जास्त असली पाहिजे. बस. हां बरोबर. आता तुम्ही ह्याचं काय करून दाखवणार? डेमो का उडवू शकता का हलवू शकता का चालू करू शकता? ॲक्च्युली कसं आहे, मी आता ही फ्लायबल आहे मशीन, मी ह्याच्यावर खरं तर आता फ्लाईंग पण करू शकतो, पण आपल्याला संपूर्ण गोष्टी कायदेशीर करायच्या आहेत. आणि मला वाटतंय तुळजापूर आणि धाराशिवमध्ये पहिल्यांदाच आपण करतोय आणि निश्चित ह्याचा फायदा शेतकऱ्यांना, परत पर्यटन विभागाला किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये निश्चितच ह्याचा फायदा होणार आहे. आणि मी ह्याची आता प्रोसेस चालू करतो जिल्हाधिकाऱ्यांकडे परमिशनसाठी. आणि मला खात्री आहे की जिल्हाधिकारीसुद्धा निश्चित हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, त्यामुळे मला परमिशन देतील अशी मला खात्री आहे आता सध्या. म्हणजे समजा जमिनीमध्ये जी पीक पाहणी करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होऊ शकतो. जमिनीमध्ये पीक पाहणी करण्यासाठी म्हणा किंवा पर्यटन क्षेत्रामध्ये म्हणा, हवाई पाहणी करण्यासाठी किंवा यात्रा जत्रा, मग समजा येडाईची यात्रा आहे, तुळजापूरची यात्रा आहे, पंढरपूरची यात्रा आहे, आणि समजा ते नदीहून वगैरे वाहत असल्यानंतर काय भीती वगैरे निर्माण होणार का? नाही भीतीचं कारणच नाही. याच्यामध्ये कसं राहते, हे मशीन पूर्णपणे म्हणजे सर्टिफाईड राहते ही मशीन पूर्णपणे. आणि याचा प्रत्येक पार्ट एकदम म्हणजे सूक्ष्म पद्धतीने ह्याला बनवलेलं असतं. त्याच्यामुळं इंजिन खराब होण्याची किंवा आणि जर ॲक्च्युली इंजिन पण जरी खराब झालं तरी आपल्यापाशी ग्लायडर राहते पॅराशूट, ते आपल्याला एकदम सुरक्षित सॉफ्ट लँडिंग आपल्याला करून देतं, काय अडचण नाही. त्याच्यामुळे क्रॅश लँडिंग होण्याची किंवा ह्याची शक्यता कमी राहते. ॲक्च्युली मोठी विमानाचे क्रॅश होतात, शक्यता नाकारता येत नाही, पण ह्याची शक्यता खूप कमी आहे ॲक्सिडेंट. बरोबर. म्हणजे सुरक्षितता कायम आहे, खूप सुरक्षित आहे, धोका काही नाही. खूप आता ही धोका नाही ही जिल्हाधिकाऱ्याला तुम्हाला पटवून सांगावं लागेल किंवा त्यांना घेऊन सुद्धा. हो, कारण का आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही हे चालू केलेलं आहे आणि आत्तापर्यंतच्या रेकॉर्डमध्ये एकही अपघात झालेला नाही असं. बरोबर. त्यामुळे हे खूप सुरक्षित आहे. भरपूर लोक फ्लाईंग करतात, अगदी म्हणजे 4 ते 5 वर्षाची मुलंसुद्धा आम्ही याच्यावर घेऊन जातो. बरं, काही असेच डेमो बनवलेले व्हिडिओ पाहण्यात येतात की मोटरसायकलला अटॅच केलेलं असते, ह्याच्यात एक व्यक्ती बसलेला असते, ते उडायलेलं असतो, अशा पद्धतीचं सुद्धा आहे. ते काय खरं आहे का? नाही हो, भरपूर लोक आहेत असे की नाविन्यपूर्ण उपक्रम करतात आणि नवीन काय पण वस्तू बनवतात. ॲक्च्युली भरपूर काय गोष्टी आहेत की म्हणजे ते असू शकतात. मी तर काय तसं बघितलं नाही. हे चालू करून दाखवता का मला? हो दाखव. बघा, हे धाराशिव तालुक्यामध्ये नवीन उपक्रम राबवणारे काही शिकलेले तरुण आपल्या धाराशिवचं नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता हे चालू करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमकं कशा पद्धतीनं चालू होणार आहे, हे उडणार तर नाही कारण ह्यांना परमिशन नाही, त्याच्यामुळं ते उडणार नाही, पण याचा डेमो चालू करून ते दाखवणार आहेत. बघूया आता कशा पद्धतीने हे चालू करणार आहेत ते. हे गावातले तरुण एक नवीन आपल्या गावामध्ये उपक्रम सूरज पवळनं आणलेला आहे. त्याचं कौतुक करण्यासाठी त्याने काय केलं आहे ते कौतुक पाहण्यासाठी हे गावकरी जमलेले आहेत. हे आळणी गाव आहे
आणि आळणी गावामध्ये एका गरीब तरुणानं हा उपक्रम राबवून धाराशिव जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं काम एका खेडेगावामधून आळणी गावातून होत आहे आणि हा तरुण प्रयत्न करतोय, झटतोय. आता हे चालू करणार आहेत, कशा पद्धतीने ती चालू करणार आहेत ते बघणार आहेत आपण. चालू झालं आहे. हे चालू झालेलं आहे. तुम्ही आता हे 4 जणांनी याला कंट्रोल केलं आहे, म्हणजे ही उड्डाण घेत होतं का? हां बिलकुल. कारण काय फॅन चालू आहे, फॅन काय करतो, समोरील जी हवा आहे ह्याला उचलायचा प्रयत्न करतो. उचलत नाही. हां समोरील जी हवा आहे हां. ती फॅन काय करतो, प्रोपेलर कापून जोरात पाठीमागे ढकलतो. ठीक आहे. त्याच्यामुळे दाब निर्माण होते. ह्याला म्हणजे थ्रस्ट म्हणायचं, थ्रस्ट. हां 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 हे पुढे ह्याला धक्का देतं. ठीक आहे. हां मग धक्का दिल्यानंतर जे पॅराशूट आहे, हां पॅराशूट ह्याला अटॅच होते आपलं. बरं. हां पॅराशूट ह्याला अटॅच राहते नाही का. हां मग प्रेशरनं ग्लायडर जे आहे ती वर येतो, असं वर येतो. आणि स्पीड भेटल्यानंतर काय होतं, ज्या विंगवरनं जे हवेचा प्रेशर जाणार आहे बरं. ते प्रेशर तयार होऊन याला नंतर उचलता येते. उचलत आहे. हो. मग ते आता उचलू नये म्हणून तुम्ही बंद हे केलं का, हां, कंट्रोल केलं होतं? येस, येस. म्हणजे इथून त्यानं पलायन नाही केलं पाहिजे, नाही. आहे ना. याच्यासाठी 3 जणांनी पकडलं हो होतं. बरोबर. म्हणजे हे सक्सेस तुम्ही केलंय. हो खूप. आता मी ह्याला ॲक्च्युली मी जस्ट आता फ्लाईंग करू शकतो, पण आपल्याकडे परमिशन्स नाहीत. बरोबर. आपल्याला सगळ्या गोष्टी कायदेशीर करायच्या. त्यामुळं ज्यावेळेस आपल्याला परमिशन येईल त्यावेळेस निश्चित मी तुम्हाला याच्यामध्ये फ्लाईंग करून दाखवेन. बरं, आता सूरजजी तुम्ही आता तुळजापूरला चालू करणार आहेत, धाराशिवला चालू करणार, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी यात्रा असतील, जत्रा असतील किंवा शेतीचा एक आवाढव्य क्षेत्र असेल, ते क्षेत्र पाहणी करण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहेत. बिलकुल. आणि ह्याच्यात बसून ते मालक प्रयत्न करू शकतो, पाहणी करू शकतो. बिलकुल बिलकुल. अजून काय कल्पना आहे तुमची? ॲक्च्युली कसं राहतं माहिती आहे का, पाठीमागे वेळेस काहीतरी तेरमध्ये किंवा इथं आसपास कुठेतरी पूर आला होता. ओके. होय. आणि त्या ठिकाणी बचाव मोहीम किंवा त्यांना फूड सप्लाय म्हणा किंवा मेडिकल सप्लाय करण्यासाठी बऱ्याच वेळेस अडचण आली होती. ठीक आहे. कारण का पाणी असल्यामुळे हेलिकॉप्टर्स पण लवकर अवेलेबल होत नव्हतं. अशा ठिकाणी आपण धाराशिवमध्ये तशी जर इमर्जन्सी परिस्थिती आली दुर्दैवानं, तर आपण ह्याचा निश्चितपणे वापर करू शकतो. फूड सप्लाय. ढगाळ वातावरणामध्ये उडताय? हो, ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा. पावसाळी वातावरणामध्ये जर जास्त खूप पाऊस असेल तर उडत नाही. जर नॉर्मल वेदर असेल समजा एखाद्या वेळेस, तर त्या ठिकाणी आपण ह्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो. समजा मग पाऊस जास्त आहे प्रमाणात आणि एखादा धोकादायक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपल्याला हे वापर करून आपल्याला ते धोका टाळायचा आहे, अशा परिस्थितीमध्ये काय होईल? निश्चितच उडणार नाही. कारण का याला हवामान असं म्हणजे जर खराब असेल, हवामान वेदर कंडिशनवर डिपेंड राहतो हे स्पोर्ट पूर्णपणे. जर हवामान खूपच खराब असेल तर निश्चितच आपल्याला फ्लाईंग करता मोठे सुद्धा एरोप्लेन हवामान खराब असल्यामुळे उडत नाही. हवामान जर खराब असेल तर निश्चितपणे आपल्याला फ्लाईंग करता येणार नाही. पण नॉर्मल वेदर कंडिशनमध्ये जर समजा आपल्याला फूड सप्लाय करायचं असेल किंवा समजा मेडिकल सप्लाय द्यायचं असेल तर आपण ह्याचा वापर करू शकतो. चला, काय काय आव्हान काय करणार तुम्ही धाराशिव जिल्ह्याला, कलेक्टरला, SP साहेबांना, आणि तुमची पुढची अपेक्षा काय आहे? मी तर आत्ता सुरुवातीला आता एवढीच अपेक्षा करतोय की निश्चितच तरुणांनी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाकडं पारंपरिक डिग्रीज म्हणा किंवा शिक्षण म्हणा याच्या व्यतिरिक्त ह्याच्याकडं पण एक कमर्शियली किंवा एक समजा नोकरीसुद्धा याच्यामध्ये भरपूर आहेत उपलब्ध. ठीक आहे. तर त्याच्या दृष्टिकोनातून पण तरुण ह्याच्याकडे पाहू शकतात. ठीक आहे. आणि जिल्हा अधिकाऱ्यांना तर मी एवढंच आता म्हणजे शासनाला तर मी एवढंच म्हणजे नक्की विनंती करेन की जर मला ह्याची परमिशन लवकर मिळाली तर हा उपक्रम आपण ह्या ठिकाणी लवकरात लवकर चालू करून आपल्या जिल्ह्याचे आपण नाव हे करू शकतो, आपण पूर्ण नाव रोशन करू शकतो. तर बघा, हे आहेत सूरज पौळ, आळणी गावचे आहेत. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे पण धडपड फार महत्त्वाची आहे. आणि आर्थिक परिस्थिती ज्याची नाजूक आहे त्यांनीच जिद्दीनं विजय प्राप्त केलेला आहे. असा विजय प्राप्त करण्याचं काम
धाराशिव जिल्ह्यातून, तालुक्यातून आणि एका ग्रामीण भागातल्या आळणी गावातून हे काम चालू केलेलं आहे आणि 100% मी यश प्राप्त करेन, याला यश येणारच अशा पद्धतीनं त्यांनी भावना व्यक्त केली. आणि तुळजापूर, धाराशिव आणि एखाद्या संकटकाळी याचा वापर करून आपण ते संकट टाळू शकतो. आणि यात्रा पाहण्यासाठी फ्लाईंगचा उपयोग करून तुळजापूर, धाराशिवमध्ये आपली सफर हे गोरगरीब तीर्थक्षेत्रात येणारे भाविक भक्त आणि पुजारी मंत्री महोदयसुद्धा याच्या पद्धतीनं याचा वापर करून आपली सफर या मुख्य ठिकाणी करू शकतात असा एक प्लॅन या सूरज पौळनं आळणी गावामधून निर्माण केला आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचं नाव रोशन करण्यासाठी अजून सूरज पौळ कोणते कोणते उपक्रम राबवणार आहेत आणि काय काय मशीन नवीन तयार करणार आहेत तेच पाहूया. येणाऱ्या काळात या मशीनला फ्लाईंग करण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी मला परमिशन द्यावं. खरं म्हणलं तर मी आजही उडवू शकतो याला, पण जिल्हाधिकारी SP साहेबांचं रीतसर परमिशन नसल्यामुळे मी ही उठाठेव करणार नाही. पण उठाठेव 100% करणार. जिल्हाधिकारी साहेबांनी, SP साहेबांनी ज्या दिवशी परमिशन दिले त्याच दिवशी त्याचं ओपनिंग करून मी या उपक्रमाला सुरुवात करणार आहे. आणि गोरगरीब जनतेला याचा फायदा व्हावा, त्याची सफर व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय कल्पना सूरज पौळ करतात तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार आपल्या जिल्ह्याचा विकास करणारे कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद आळणीकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.